हॅलो फ्रेंड्स, आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण रुद्राभिषेक करायचा आहे। तर त्यासाठी आपल्याला कुठलं साहित्य पाहिजे आहे, घरच्या घरी आपल्याला रुद्राभिषेक कसा करायचा आहे, तर तुम्ही कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये। इथे मी बेलपत्र घेतलेलं आहे, त्याच्या खाली पहिले तांदूळ घेतलेले आहेत, तांदूळावर बेलपत्र ठेवलेलं आहे आणि जसं जे मधलं पान आहे तिथे आपल्याला पिंडीचं जे तोंड आहे ते उत्तर दिशेला पाहिजे आहे, म्हणजे निमुळता भाग जो आहे तो उत्तर दिशेला पाहिजे आहे। आणि पहिले जल वाहून घ्यायचं आहे, फूल वाहून घ्यायचं आहे आणि नंतर मग परत आपल्याला जल वाहायचं आहे। तर जल हा रुद्राभिषेक करायच्या आधी आपल्याला वाहायचा आहे। रुद्राभिषेक करायचं याच्यामध्ये काय करायचं आहे, तर 5 प्रकारचं जे आपल्याला साहित्य आहे किंवा आपण जेव्हा 5 पदार्थ एकत्र करतो त्याला पंचामृतसुद्धा म्हणतात। तर इथे मी आता फुलं वाहून घेतलेले आहेत, जल वाहिलेलं आहे। जल वाहिल्यानंतर आपल्याला दुधाचा अभिषेक करायचा आहे, दुधाने अभिषेक करायचा आहे। दूध झाल्यानंतर आपल्याला दह्याने अभिषेक करायचा आहे। तर दूध झाल्यानंतर दही, असे 5 पदार्थ जे आहेत त्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे। तर 5 पदार्थ कुठले आहेत तर कंटिन्यू राहा आपल्या व्हिडिओमध्ये। तर इथे दूध झाल्यानंतर दह्याने अभिषेक करायचा आहे। दही झाल्यानंतर आपल्याला तूप जे आहे तुपाने अभिषेक करायचा आहे। तर सारख्या प्रमाणात घ्यायचा आपल्याला प्रत्येक पदार्थ जो आहे तो। आणि तूप झाल्यानंतर आपल्याला मध, त्याला शहदसुद्धा म्हणतात किंवा हळीसुद्धा म्हणतात, तर अशा प्रकारे आपल्याला, आणि सगळ्यात शेवटी म्हणजे शर्करा म्हणजे साखर, हे 5 पदार्थ एकत्र करूनसुद्धा तुम्ही पंचामृत तयार करून आपल्या महादेवाला अभिषेक करू शकता। आणि नंतर पुष्प, तर हे जे आहे हे जे आपले जे 5 पदार्थ आपण वाहिलेले आहेत ते आपल्या सगळ्यांना तीर्थप्रसाद बनवून द्यायचा आहे, घरात थोडासा शिंपडायचा आहे आणि मग तो आपल्याला ग्रहण करायचा आहे। तर हा जो रुद्र अभिषेक आहे हा खूप महत्त्वाचा आहे, आपण नेहमी करत राहिलं पाहिजे। मंत्र जे आहेत ते मोबाईलवर सुद्धा राहतात, तर पुस्तकात नसेल किंवा पुस्तक नसेल तर तुम्ही मोबाईलमध्ये सुद्धा मंत्र वगैरे दिलेले आहेत। तर आता आपलं जो पंचामृताचा अभिषेक आहे तो झालेला आहे आणि देवाला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। आणि आता आपल्याला जलाचा अभिषेक करायचा आहे। अभिषेक पात्रामध्ये आपल्याला परत चालू करायच्या आधी आपल्याला तांदूळाचे दाणे, त्याच्यावरती बेलपत्र ठेवायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला महादेवाची पिंड जी आहे ती ठेवायची आहे आणि अभिषेक पात्र जे आहे ते जलाने पूर्ण भरून घ्यायचं आहे। आणि जी अभिषेक पात्राची जी धार आहे ती बरोबर आपल्या पिंडीवर पडली पाहिजे। तर अशा प्रकारे तुम्ही 108 देवांचे नावंसुद्धा जल चालू असताना किंवा जल पडत असताना आपल्याला म्हणायचे आहे, किंवा ओम नमः शिवायसुद्धा म्हणू शकता। तुमचा जर पाठ असेल किंवा तुमच्याकडे पुस्तकामध्ये असेल, पुस्तक असेल, जर पुस्तक नसेल तर मोबाईलवर सुद्धा राहते, तर कशाही प्रकारे तुम्ही म्हणू शकता। जर नसेल तर डायरेक्ट ओम नमः शिवायसुद्धा म्हणू शकता। जोपर्यंत जल चालू आहे, जोपर्यंत आपलं नामस्मरण होत नाही, 108 वेळा 111 वेळा भरपूर जण खूप सेवा करतात। आणि अशा प्रकारे आपली जी जल अभिषेक आहे तो आपल्याला करून घ्यायचा आहे। तर तुम्हाला जितक्या वेळ म्हणायचं आहे, कोणी 108 वेळा म्हणते, कोणी 111 वेळा म्हणते, कोणी 121 वेळा म्हणते, कोणी 151 वेळा म्हणते, 1001 वेळासुद्धा म्हणते। आणि हा अभिषेक चालू असताना आपलं नामस्मरण खूप महत्त्वाचं आहे। तर ओम नमः शिवायचं साधं सोप्या पद्धतीने आपल्याला ओम नमः शिवायचा जपसुद्धा करायचा आहे। ओम नमः शिवाय म्हटलं म्हणजे सगळे नाही येत, कोणाजवळ पुस्तक नसते, कोणाजवळ काही मोबाईलसुद्धा नसते, तर आपला ओम नमः शिवायचा जपसुद्धा हा त्याच्यावरती उपाय आहे। तर हे जोपर्यंत अभिषेक आपला चालू आहे, जोपर्यंत ही जलाची धार जी आहे ती चालू आहे पिंडीवर, तोपर्यंत आपल्याला नामस्मरण करायचं आहे। आणि संपल्यानंतर आपल्याला मग देवाची पूजा करायची आहे। तर यावेळेस चौथा जो श्रावण सोमवार आहे त्यावेळेस पूजा आपल्याला काय करायची आहे, शूट काय आहे, तर तुम्ही कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये। तर आपलं बघू शकता इथे मी आपलं चंदन किंवा अष्टगंध आपले 3 भाग, आपले जे पहिले 3 बोटाने आपल्याला लावून घ्यायचं आहे, पुष्प अर्पण करायचं आहे आणि बेलपत्र वाहून घ्यायचं आहे। तर तुमच्याकडे बेलपत्र जर 108 असेल किंवा 111, 121 अशा प्रकारे आपल्याला बेलपत्र वाहायचं आहे। आणि जर नसेल 108 तर एक फुलं जे असेल तर फुलांनीसुद्धा 108 फुलं आपल्याला वाहायचे आहे।
फुलंही जर नसेल तर आपले तांदूळाचे दाणे जे आहे 108 आपल्याला तांदूळाचे दाणेसुद्धा आपण वाहू शकतो. तर अशा प्रकारे आपली जी बेलपत्र किंवा पूजा जी आहे ती आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे. आणि बेलफळ आहे ते पण वाहायचं आहे. काटेरी फळ ज्याला धोत्र्याचं फळ म्हणतात ते पण आपल्याला वाहायचं आहे. आणि जेवढं आपण नामस्मरण करणार आहोत श्रावण महिन्यामध्ये महादेवाचं, प्रत्येक सण पण श्रावण महिन्यातच आलेला आहे आणि प्रत्येक सणाचं महत्त्व, प्रत्येक सणाच्या महत्त्वाचं नामस्मरणाचं महत्त्व खूप आहे. तर अशा प्रकारे आपण फुलं पण वाहून घेतलेले आहेत. आणि जी शिवमूठ आहे ती आहे जवस, चौथा सोमवार आहे आणि प्रत्येक जी मूठ आहे ती थोडी आपल्याला ओली करून घ्यायची आहे. तर तुम्ही मूठ घ्यायची आहे, वरतून पाणीसुद्धा सोडून आपल्याला शिवमूठ अर्पण करायची आहे देवाला. तर अशा प्रकारे आपली जी पूजा आहे ती संपन्न होऊन जाते. आरती, धूप, अगरबत्ती आरती करून घ्यायची आहे देवाची. आणि व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. ओम नमः शिवाय. तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला आणि यावेळेसची आपली चौथा जो सोमवार आहे ते सोमवाराची शिवमूठ काय आहे तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे. पूजा कशी करायची, भरपूर जर आपल्या इच्छेनुसार, आपल्या परंपरेनुसार, आपल्या पद्धतीप्रमाणे पूजा करत असतो. तर अशाच नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटू.